नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी जॉब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब आपण इथे बघणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता की नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन इंडिया म्हणजेच राष्ट्रीय मानव अधिकार आयोग भारत यांच्यातर्फे अपडेट आलेली आहे. ऑफिशियल यांच्या वेबसाईटवरून आपण बघत आहोत. आपण अपडेट आलेली आहे. तुम्ही इथे घर बसल्यास फॉर्म भरू शकता. 15 दिवसाची इंटर्नशिप आहे. ते बघा, शॉर्ट टर्म इंटर्नशिप प्रोग्राम माहिती दिलेली आहे. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला स्टायफन सुद्धा भेटणार आहे आणि सर्टिफिकेट सुद्धा भेटणार आहे. संपूर्ण माहिती आहे, त्याच्यानंतर अनाउन्समेंट आहे, हे पूर्ण फॉर्म कसं भरायचं आहे, काय आहे, त्याच्यानंतर डिटेल्स कसे आहेत, सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. सो पूर्ण डिटेल्स बघा तुम्ही, ज्यामध्ये गाईडलाईन्स काय असणार आहे. स्टुडंटसाठी तुम्हाला खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. शॉर्ट टर्म इंटर्नशिप प्रोग्राम, स्टायफन सुद्धा भेटणार आहे, प्लस सर्टिफिकेट सुद्धा भेटणार आहे. घरी बसून तुम्हाला सगळं भेटणार आहे. सो नक्कीच संपूर्ण व्हिडिओ बघा. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघत असतो. बँक रिलेटेड जॉब असू द्या, 12वी पासवर जॉब्स असू द्या, 10वी पासवर असू द्या, किंवा पुणे रिलेटेड जॉब्स असू द्या, बँक रिलेटेड जॉब्स असू द्या, ॲमेझॉनमधले कोणते वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या, दररोजचे वेगवेगळे जॉब अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा, ज्यांना नोकरीची माहिती पाहिजे आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजची आपण सविस्तर माहिती पूर्ण बघून घेऊया. सो इथे शॉर्ट टर्म इंटर्नशिप प्रोग्राम आलेली आहे, माहिती आहे, ऑफिशियल पेजवरती आहोत. त्याच्यानंतर इथे अनाउन्समेंट केलेली आहे. ही जी इंटर्नशिप आहे वर्षातून 2दा होता असते, ज्यामध्ये एक फेब्रुवारीमध्ये झालेली आहे आणि आता एक एप्रिलमध्ये आहे. जी इंटर्नशिप प्रोग्राम आहे ती डिरेक्टली आता 29/4/2024 म्हणजे 29 एप्रिल 2024 ते 10 मे 2024 पर्यंत होणार आहे. इथे PDF दिलेली आहे, आपण पूर्ण माहिती बघून घेऊया. सो इथे लिस्ट ऑफ स्टुडंट्स, जे 100 स्टुडंटचे जे शॉर्टलिस्ट केलेली आहे त्यांचे नावं सुद्धा दिलेले आहे, ते सुद्धा दिलेले आहे. इथे बघू शकता तुम्ही, इथे वेगवेगळे नावं आहेत जी पूर्ण इंडियामधून आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लखनौ असू द्या, त्याच्यानंतर इथे महाराष्ट्रामधून सुद्धा दिलेले आहे. तुम्ही इथे नक्कीच चेक करू शकता. बँगलोरमधून आहे, दिल्लीमधून आहे, त्याच्यानंतर इथे सांगितलेलं आहे देहरादूनमधून आहे. असे वेगवेगळे ठिकाणाहून इथं दिलेले आहे. तुम्ही इथे एकदा बघू शकता. महाराष्ट्रामधून सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे. आपण स्क्रोल करत आहे, इथे बघा, जबलापूर दिलेला आहे, त्याच्यानंतर इथे मुंबईमधून दिलेला आहे, नागपूरमधून दिलेला आहे, दिल्लीमधून दिलेला आहे. असे वेगवेगळे ठिकाणाहून सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे. सो नक्कीच तुम्ही इथे ॲप्लिकेशन करू शकणार आहेत, ॲप्लिकेशन करायचं आहे. सो इथे नक्की हे शॉर्ट टर्म इंटर्नशिप प्रोग्राम काय असणार आहे आपण सविस्तरपणे बघून घेऊया. बिसाइड्स द रेग्युलर समर अँड विंटर इंटर्नशिप प्रोग्राम विच आर हेल्ड इन मे, जून अँड डिसेंबर, जानेवारी एव्हरी इयर. हे प्रत्येक वर्षी 2दा हे इंटर्नशिप आहे ते हेल्ड केलं जातं, हे सांगितलेलं आहे, घेतली जाते हे सांगितलेलं आहे. 15 दिवसाची इंटर्नशिप असते. तुम्हाला चांगली संधी आहे काम करण्यासाठी. आता इथे आपल्याकडे PDF सुद्धा आहे, ते आपण पूर्णपणे बघून घेऊया. अनाउन्समेंट ऑफ ऑनलाईन शॉर्ट टर्म, ज्यामध्ये सांगितलेलं आहे बघा, तुम्ही इथे बघू शकता, नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन ट्रेनिंग डिव्हिजन यांच्यातर्फे आहे. आता हे कोण कोण इथे ॲप्लिकेशन करू शकतं हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्या आधी त्या हेडिंग दिलेलं आहे बघा, 29 एप्रिल ते 10 मे तुमचं इंटर्नशिप आहे. यामध्ये तुम्ही नक्कीच फ्री पाहिजे आहे. फॉर द मंथ ऑफ एप्रिल ऑनलाईन शॉर्ट टर्म इंटर्नशिप प्रोग्राम एप्रिल 2024 सांगितलेलं आहे. आता कोण कोण एलिजिबल असणार आहे बघू शकता तुम्ही. स्टुडंट स्टडिंग इन 3rd इयर अँड ऑनवर्ड्स ऑफ एनी इंटिग्रेटेड 5 year PG कोर्स. तुम्ही जर 3rd इयर स्टुडंट असेल किंवा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएटेड 5 year स्टुडंट असेल, कोर्स असेल, तर नक्कीच इथे तुम्ही अप्लाय करू शकता. स्टुडंट स्टडिंग इन 3rd इयर और फायनल इयर ऑफ ग्रॅज्युएशन कोर्स, जे स्टुडंट्स आहे ग्रॅज्युएशन कोर्स फायनल इयर असेल किंवा 3rd इयर असेल तर नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. स्टुडंट ऑफ एनी सेमिस्टर इयर ऑफ एनी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्स, जे LLB प्रोग्राम करत आहे ते सुद्धा जॉईन करू शकता. स्टुडंट ऑफ एनी सेमिस्टर इयर ऑफ एनी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स असेल ते जॉईन करू शकता. स्टुडंट्स हू आर रिसर्च स्कॉलर्स इन एनी स्ट्रीम, म्हणजे जे रिसर्च स्कॉलर्स आहे जे कोणत्याही स्ट्रीममधून नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकता. आता मेन म्हणजे ते स्टुडंट्स मस्ट हॅव कन्सिस्टंटली अटेंड मिनिमम ऑफ 60%, म्हणजे तुम्हाला 12वीला इथे कमीत कमी 60% मिनिमम मार्क पाहिजे आहे हे सांगितलेलं आहे. ज्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन केल्यानंतर इथे पहिल्यांदा सांगितलेलं आहे, एक 250 वर्ड्स राईटअप ऑन द टॉपिक, स्टेटमेंट ऑफ पर्पज फॉर, म्हणजे आता NHRC जे ऑनलाईन शॉर्ट टर्म इंटर्नशिप आहे का जॉईन करायचं आहे याचं पर्पज हे पूर्ण 250 वर्ड्समध्ये तुम्हाला लिहून पाठवायचं आहे. ज्यामध्ये तुम्ही ChatGPTची मदत घेऊ शकता किंवा गुगल बारची मदत घेऊ शकता, गुगलची मदत घेऊ शकता, तुमच्या भाषेत तुम्ही कन्वर्ट करून घेऊ शकता. पण 250 वर्ड्स जे तुम्हाला ॲप्लिकेशन थ्रू ऑनलाईन अलॉंग विथ द ॲप्लिकेशन फॉर्म हे
पाठवून द्यायचं आहे. या बेसिसवरती सुद्धा तुमचं सिलेक्शन होऊ शकतं, हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे अजून सांगितलेलं आहे बघा, अटेस्टेड स्कॅन कॉपीज ऑफ. आता कोणते कोणते तुम्हाला जे स्कॅन कॉपीज तुम्हाला लावायचे आहेत, मार्कशीट फ्रॉम 10th स्टँडर्ड ऑनवर्ड्स तुम्हाला लावायचे आहे. 10वीपासून जे मार्कशीट आहे, ज्यामध्ये मार्कशीट ऑफ ईच इयर सेमिस्टर, प्रत्येक वर्षाचं किंवा सेमिस्टर वाईज जे सर्टिफिकेट्स आहे ते लावायचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला HOD डीन प्रिन्सिपल विच शुड बी डेट सबसिक्वेंट ऑफ डेट ऑफ अपलोडिंग सांगितलेलं आहे, तुम्हाला साईन लागणार आहे. त्यानंतर इथे सांगितलेलं आहे बघा, in absence of following the applications are liable to the rejected. आता रिजेक्शन सुद्धा होऊ शकतं जर तुमच्याकडे स्कॅन्ड सेल्फ अटेस्टेड मार्कशीट्स ऑफ 12th स्टँडर्ड नसेल किंवा कोणते सर्टिफिकेट्स नसतील. तर हे फुल टाईम इंटर्नशिप आहे, लक्षात घ्या. फुल टाईम इंटर्नशिप आहे, सकाळी 10 ते 5:30 पर्यंत आहे आणि खूप चांगली संधी आहे. तुमचं एज 28 वर्षापेक्षा जास्त असू नये हे सुद्धा सांगितलेलं आहे. पूर्ण माहिती दिलेली आहे. ब्रीफ कोर्स स्ट्रक्चर ऑफ ऑनलाईन शॉर्ट टर्म इंटर्नशिप, हे पूर्ण माहिती आहे, तुम्ही एकदा बघू शकता. ज्यामध्ये तुम्हाला व्हर्च्युअल फील्ड विजिट्स करायला भेटणार आहे, ज्यामध्ये विजिट टू नियर बाय जेल्स असणार आहे, पोलीस स्टेशन आहे, NGO आहे, शेल्टर होम्स आहे, हे पूर्ण माहिती इथे दिलेलं आहे. ज्यामध्ये ग्रुप प्रोजेक्ट तुम्हाला करायला भेटणार आहे ह्युमन राईट इश्यूजवरती. बुक रिव्ह्यू टू बी सबमिटेड बाय द स्टुडंट्स. त्याच्यानंतर इथे अवॉर्ड सुद्धा भेटणार आहे बघा, तुम्हाला स्टेफंड भेटणार आहे 2000 रुपयाचा आणि प्लस इथे मेन गोष्ट म्हणजे सर्टिफिकेट सुद्धा भेटणार आहे. तुम्ही स्टुडंट असाल, तुम्ही शिकत तुम्हाला सर्टिफिकेशन करायचं असेल तर नक्कीच इथे ॲप्लिकेशन करायचं आहे. मेन म्हणजे कोणतीही फीस घेतली जाणार नाही आहे. आता ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला 18 एप्रिल 2024 पर्यंत भरता येणार आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. तर ऑनलाईन भरण्यासाठी जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, एकदा नक्कीच चेक करा. आता इथे जी लिंक आहे ते क्लिक केल्यानंतर इथे ही जी लिंक आहे ओपन होणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला रूल्स अँड रेग्युलेशन गाईडलाईन्स सांगितलेलं आहे. द स्टुडंट्स परस्युइंग ग्रॅज्युएशन, LLB, मास्टर्स इन्क्लुडिंग रिलेव्हंट फील्ड ऑफ ह्युमन राईट्स, हे तुम्ही जे स्टुडंट्स आहेत हे नक्कीच ॲप्लिकेशन किंवा एलिजिबिलिटी आहे हे सांगितलेलं आहे. 28 वर्षापेक्षा जास्त एज असू नये हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे जे सर्टिफिकेट लागणार आहे, त्याचं फॉर्मॅट लागणार आहे, हे संपूर्ण माहिती इथे दिलेलं आहे, तुम्ही नक्कीच एकदा चेक करायचं आहे. आता इथे तुम्ही जर त्यानंतर वेन यू प्रोसीड फर्स्ट यू हॅव टू फिल युअर मोबाईल नंबर अँड ईमेल ID फॉर व्हेरिफिकेशन. तुमचं मोबाईल नंबर आणि ईमेल ID व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला फिल करून घ्यायचं आहे. त्याच्यावरती तुमचं OTP येऊन जाणार आहे. पूर्ण माहिती सांगायची आहे 10वीचे क्लास ऑनवर्ड्स हे पूर्ण. त्यानंतर आपण इथे फॉर्म भरण्यास सुरुवात करूया. हॅव यू डन द इंटर्नशिप अर्लियर, म्हणजे तुम्ही इंटर्नशिप केली आहे का विचारलं, नो वरती क्लिक करायचं आहे आणि इथे प्रोसेसिंग होऊन इथे प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे नवीन पेज ओपन होऊन जाणार आहे, ज्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात. आता फॉर्ममध्ये तुम्हाला बेसिकली सगळ्या गोष्टी भरायच्या आहेत, म्हणजे बेसिकली तुमचे एज्युकेशन काय असणार आहे. आता इथे कॅन्डिडेट लॉग इन रजिस्ट्रेशन सांगितलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे, ईमेल ID आणि इथे हा जो OPF9 हे जे कोड आहे ते एंटर करून रिक्वेस्ट OTP करून घ्यायचा आहे. आपण जेव्हा एंटर करतो मोबाईल नंबर आणि ईमेल ID, OTP येऊन जातं. OTP आल्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे हे फॉर्म ओपन होऊन जाणार आहे. आता पूर्ण इथे माहिती भरायची आहे, ज्यामध्ये बेसिक डिटेल्स आहे, तुमचं फुल नेम, फादर्स नेम, इथे जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मदर्स नेम, कॅटेगरी कोणती आहे दिलेलं आहे, तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, डेट ऑफ बर्थ काय आहे सिलेक्ट करायचं आहे, तुमचा ॲड्रेस, सिटी, डिस्ट्रिक्ट, हे पूर्ण माहिती शांततेत भरून घ्यायचं आहे. हे जे स्टार दिसत त्यानंतर इथे ऑल एज्युकेशनल डिटेल्स दिलेलं आहे, तुम्ही ते भरून घ्यायचं आहे. अकॅडमिक क्वालिफिकेशन कोणते आहे, म्हणजे 10वी आहे, 12वी आहे, ग्रॅज्युएशन आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, बोर्ड कोणता आहे, एक्झाम नेम काय आहे, रिझल्ट काय आहे, पास्ट आहे का परस्युइंग आहे, पर्सेंटेज काय आहे, ही सर्व माहिती भरून घ्यायची आहे. नंतर इथे प्रेझेंट युनिव्हर्सिटी कॉलेज इन्स्टिट्यूटची माहिती आहे, ही माहिती भरून घ्यायची आहे. त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स, सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचं आहे, ज्यामध्ये 10th चे आहे, 12th चे आहे, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, अदर्स क्वालिफिकेशन, लास्ट इन्स्टिट्यूट कोणते आहे, ॲप्लिकेंट फोटो, लेटर ऑफ रिकमेंडेशन बाय HOD. त्याच्यानंतर इथे लास्टली आहे बघा फायनल सबमिट. हे फायनल सबमिट आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भरल्यानंतर एकदा चेक करण्यास भेटून जाणार आहे. ही पूर्ण माहिती आहे राष्ट्रीय मानव अधिकार आयोग यांच्यातर्फे भेटलेली जी
राष्ट्रीय मानव अधिकार आयोग भारत, नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन इंडिया यांच्यातर्फे जे इंटर्नशिप भेटणार आहे त्याच्याबद्दल ही संपूर्ण माहिती भरून तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे. सर्टिफिकेट भेटणार आहे, शिकायला खूप सारं भेटणार आहे, स्टायफन भेटणार आहे, खूप चांगली संधी आहे. तुम्हाला जर शिकत तुमचं टाईम युटिलाइज करायचं आहे. लक्षात घ्या 29 एप्रिलपासून सुरू होणार आहे. लास्ट डेट सुद्धा दिलेली आहे, तुम्ही एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. ही पूर्ण लिंक्स आहेत मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांना इथे नोकरीची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. आणि काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्ही मला टेलिग्रामला सुद्धा कनेक्ट करू शकता आणि आपले इन्स्टा पेज आहे त्याला सुद्धा कनेक्ट करू शकता. थँक्यू.